उच्च शिक्षणाची आणि शिकवणी वर्गाची सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी हे अनेक स्वप्न घेऊन शहरात येतात। असेच काही स्वप्न घेऊन आलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। मात्र या आत्महत्यामागे नागरिकांचे रक्षण करणारे पोलीस असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या जलाराम सोसायटीमध्ये 11वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। प्रसन्न वानखडे असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील रहिवासी आहे। प्रसन्न हा नीटच्या परीक्षेची तयारी करत होता। 1.5 महिन्यापूर्वी कार्तिक नामक विद्यार्थीचा प्रसन्नसोबत वाद झाला होता आणि यातूनच प्रसन्नला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आलं असला आरोप प्रसन्नच्या मामाने केला आहे। प्रसन्नवर कारवाई न करण्याकरिता सिव्हिल लाईन पोलीस येथील एका पोलीस तपास अधिकारी सतत पैशाची मागणी करत होता। मात्र पैसे न दिल्याने प्रसन्नला ठाण्यात बोलून मानसिक त्रास द्यायचा असा आरोप प्रसन्नच्या मामाने केला आहे। पोलिसांच्या जाचामुळे प्रसन्नने आत्महत्या केली असून संबंधित पोलिसांवर आणि खोटी तक्रार देणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी प्रसन्नच्या नातेवाईकांनी केली आहे। भाचा प्रसन्न वानखेडे हा या अकोला येथे 11-12वीचे क्लास करायला होता आणि 1.5 महिन्याच्या अगोदर पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आणि क्लासच्या काही मुलांचे या ठिकाणी वाद झाले होते। त्या वादातून तो आणि त्याच्यासोबतचे अजून 3 मुलं याच्यावर खोटे गुन्हे पोलिसांनी या ठिकाणी दाखल केले होते आणि आम्ही त्या गुन्ह्याच्या संदर्भात समोरच्या पोलीस स्टेशनला भेट दिली असता समोरच्या पोलिसांनी तपास अधिकारी खंडारे यांनी हे प्रकरण निपटण्यासाठी 1 लाख रुपयाची त्या ठिकाणी मागणी केली। परंतु हे प्रकरणच चुकीचं असल्यामुळं आणि असे लहान मुलांच्या वादात अशा प्रकारचे गुन्हे दाखल करता येत नसल्यामुळं आम्ही ते पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर 2-3 वेळेस आम्ही त्याला भेटायला गेलो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण ठीक आहे हे प्रकरण आपण मिटवून घेऊ। परंतु मागच्या 1.5 महिन्यापासून सुद्धा त्यांनी त्यामध्ये काहीही केलं नाही। ते गुन्हे तसेच दाखल ठेवले होते आणि वारंवार तो त्या आमच्या भाच्याला पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या देत होता आणि चौकशीच्या नावाखाली तो त्यांना माझ्या भाच्याला त्या ठिकाणी त्रास देत होता। या त्रासाला कंटाळूनच माझ्या भाच्याने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। तरी माझी विनंती आहे की माझ्या भाच्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले खंडारे नामक जमदार आणि कार्तिक चव्हाण नावाचा विद्यार्थी आणि त्याचे काका या ठिकाणी कार्यरत असलेले PSI अकोल्यामध्ये चव्हाण या ठिकाणावरही कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे।